नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता संतोषच्या बायकोच्या घरी अर्जुन, सायली, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत गेलेले असतात आणि त्याच वेळेला आता अर्जुन विचारतो की तुम्ही संतोषच्याच बायकोना संतोषने खून केला, मग आता मी अर्जुन सुभेदार अशी तो स्वतःची ओळख करून देतो ना. तसं आता संतोषची बायको लगेच अर्जुनची कॉलर धरते आणि तुझ्यामुळे माझा नवरा हा आता अडकून गेला आहे जेलमध्ये असं देखील आता सांगितलं जातं. मग आता ती चिडलेली असते आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहे नाच्या मुळाशी ती जात असते. सायली या सगळ्या मते अडवत असते. सायली म्हणत असते की तुमच्या काहीतरी गैरसमज होतोय, प्लीज तुम्ही थांबा, आधी तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगते. दुसरीकडे अश्विन आणि अस्मिता हे दोघेही जण बोलत असतात. त्याच वेळेला अश्विन अस्मिताला समजावत असतो आणि तिला म्हणत असतो की मला एक गोष्ट सांग ना, आपल्या दोघांनाही लाईफ पार्टनर असे कसे भेटले, म्हणजे ते फक्त स्वतःचा विचार करणारे, त्यांना आपल्याबद्दल तर काहीच वाटत नाही. त्याच बाबतीत अर्जुन बघ ना किती लकी आहे, त्याला अगदीच योग्य अशी लाईफ पार्टनर भेटली आहे. त्याबरोबर खरंच ना लाईफ पार्टनरमध्ये आपण कुठेतरी कमी पडलो, म्हणजेच मुळात ना आपण नाही तर तेच लोक कमी आहे, कारण आपण हे जे आहे ते अगदीच मनापासून त्यांच्यावर प्रेम केलं, पण त्यांनीच आपल्याला धोका दिला. उलट आहे ना, आपल्यावर प्रेम करणारी या घरात इतरही माणसं आहे. आपल्याला असं वाटत असेल की या घरात आपलं असं कोण नाही, पण या घरात आपल्यावर जीव लावणारी बरीच माणसं आहेत. सायली, अर्जुन, आई, बाबा, पूर्णा, आजी, सखी जण आपल्यावर किती प्रेम करतात तो विचार करायचं आणि पुढे जायचं. याच गोष्टींमध्ये गुंतून राहायचं नाही. आपण जर त्याच गोष्टींमध्ये गुंतून राहिलो ना तर त्या सगळ्याचा त्रास आपल्यावर होतो. असं देखील आता अस्मिता जी आहे ती अश्विनला सांगत असते. अश्विनला जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती सांगते ना, तेव्हा मात्र आता अश्विन या सगळ्या गोष्टी ऐकतच राहतो आणि त्याच वेळेला आता या दोघांचेही बोलणं इथे असणारी कल्पना आणि प्रताप ऐकत असतात आणि तो तर खरंतर कल्पनाच्या फोनवर पूर्णा आजीचा कॉल आलेला असतो आणि पूर्णा आजींना सगळं काही ऐकायला येत असतं. तर पूर्णा आजी म्हणत असतात, अश्विन, अस्मिता, तुमच्या दोघांचेही बोलणं आहे ना मी ऐकलेलं आहे. तुम्ही आता काय काय बोलत होतात ते ही काळजी करू नका. तुमच्याबद्दल ना सगळं काही व्यवस्थित होणार आहे, माझा पूर्ण विश्वास आहे, असं देखील आता बोललं जातं. आणि त्याच वेळेला या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता अश्विनला तर धक्काच बसतो. त्याला आता कळून चुकलेलं असतं की आपल्याबद्दल आता पूर्णा आजीला सुद्धा कळलेलं आहे. त्यामुळे पूर्णा आजी, अस्मिता आणि त्याचसोबत इकडे असणाऱ्या या अश्विनला साथ देत असते आणि त्यांना सांगत असते की तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे ना तो एकदम परफेक्ट आहे. आता तुम्ही स्वतःच्या बयावर सगळं काही व्यवस्थित करा आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की तुम्ही हे जे काम आहे ते अगदी चोखपणे कराल. हे देखील आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी तर होत राहतच असतात. तर अश्विन आणि अस्मिताला खूप सुंदर वाटत असतं पूर्णा आजींसोबत बोलून. पूर्णा आजीनी सुद्धा आता त्यांना छानपणे समजावून सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता त्यांना बाकी काही देखील फरक पडत नसतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की संतोषच्या बायकोला अर्जुन आणि सायली शांत करत असतात. तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी सुद्धा या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात आणि ती आता आक्रमक होत असते. मगच आता संतोषच्या बायकोला समजवायचं काम मात्र अर्जुन आणि सायली करत असतात आणि तिला सांगतात की तुझा काहीतरी गैरसमज होत आहे, म्हणजेच तुला आम्ही नीट गोष्टी सगळ्या काही सांगतो, आम्हाला कळते की तुला त्रास होतोय, पण मला सांग की या सगळ्या काही गोष्टी करू शकतो का, तो या गोष्टीच आम्हाला ऐकायच्या आहे. त्यावर संतोषची बायको सांगत असते की काही झालं ना तरी तुम्हाला सांगते मी की हे ना चोरी वगैरे करतील, पण या सगळ्या काही गोष्टी नाचत यावर माझा तर मुळात विश्वासच बसत नाही, कारण ते ना हे सगळं काही करणं
शक्यच नाही असंही आता म्हटलं जातं. आणि तेव्हाच ना मला माहिती आहे, या सगळ्यात त्यांना कोणीतरी अडकवलं आहे. दुसरीकडे मात्र आता काय करावं, काही केल्या प्रियाला समजत नसतं. प्रियाच डोकं काम करेन असं झालेलं असतं. म्हणजेच तिला आता जाणवत असते की नक्कीच ना काहीतरी कळायला हवं. म्हणजे जर आपल्या हातात ना सगळंच निसटलं तर कसं होईल, म्हणजे आपण काहीच आपल्या हाती लागणार नाही. आणि जर असं झालं तर मग तर आपण गेलो. आपल्याला काही ना काही करून हातपाय मारावे लागतील असा विचार देखील ना आता ती करू लागते. तर दुसरीकडे आता रविराजांना झोप येत नसते. रविराजांना सारखं तेच आठवत राहतं की कशा पद्धतीने त्रास दिलेला आहे या मुलीने, आणि या मुलीने त्रास दिलाय म्हणून ना त्यांना झोपही लागत नसते. त्यांना आता कळत असते की हे सगळं काही ना अगदीच चुकीच्या पद्धतीने घडते. पण हे सगळं घडवणारं दुसरं तिसरं कोणी नाही, आपलीच मुलगी आहे मुळात आहे ना. माझा तर विचार हात चालला आहे की तिला उलट आहे ना आपण जाब विचारायला हवा की तिने या सगळ्या काही गोष्टी का केल्यात. पण इकडे आता ती बघत असते प्रिया की रूममध्ये कोणी आहे का. अश्विनला नेमकी इमर्जन्सी आलेली असते आणि म्हणूनच अश्विन आता फोनवर बोलत असतो. अश्विन जेव्हा फोनवर बोलतो ना तेव्हा मात्र आता अश्विनला उल्लू बनवून ती पुन्हा एकदा रूममध्ये गेलेली असते. आणि तिने आता काही डॉक्युमेंट्स मिळवलेले असतात ज्यामध्ये किल्लेदारांनी म्हणजेच रविराजांनी तिच्या नावावर काही इन्व्हेस्टमेंट केलेले आहे. तिच्या नावावर जी काही प्रॉपर्टी केलेली आहे त्या सगळ्याचे पेपर्स असतात. आणि ते पेपर्स तिने मिळवलेले असतात. ती आता विचार करते की हे पेपर्स आपल्याला खूप जास्त गरजेचे असणार. रविराज आणि प्रतिमा बोलत असतानाच ते लोक म्हणत असतात की आपल्याला असं तसं बसून चालणार नाहीये. काही झालं तरी तिला जा विचारायला हवा. कारण मला असं वाटतं की अश्विनने ना या सगळं यातून मोकळं व्हायला व उघास या बदलात अडकून राहिला तर त्याला त्रासच होणार आहे, बाकी काहीच नाही. उलट आहे ना मीच त्याच्याशी बोलतो, त्याला सांगतो की या गोष्टीतना बाहेर पड असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आपण त्याच्याशी एकदा बोलून घेऊया असं देखील त्यांच्या आता ठरत असतं. मग दुसरीकडे संतोषची बायको जी आहे ना ती मात्र आता सांगत असते की खरं तर ना मला यांना जाऊन आता बऱ्याच गोष्टी विचारायच्या वाटतात. कारण हे सगळं काही ते करणं शक्यच नाही मुळात आहे ना. त्यांनी या सगळ्या काही गोष्टी केलेल्याच नाहीयेत, उगाच त्यांना अडकवलं जातंय. आणि हे सुद्धा ते का करतात तर माझ्या ऑपरेशनसाठी. कारण माझ्या ऑपरेशनसाठी भरपूर पैसा लागणार आहे आणि याचसाठी ते करतायत. तर आता अर्जुन विचारतो मध्यंतरी त्यांना काही काम आलं होतं का मोठं. त्यावर हो, मध्यंतरी त्यांना खूप मोठं असं काम आलं होतं. ते मला म्हटले होते, मग त्यातून पैसा मिळणार होता आणि माझ्या ऑपरेशनसाठी सगळे काही पैसे ते जमा करत आहेत असं देखील आता सांगितलं जातं. दुसरीकडे आता जी प्रिया असते ना ती पेपर वगैरे घेते आणि रूममधून निघालेली असते. आणि इकडे आता प्रतिमा आणि त्याचसोबत रविराज यायला निघालेले असतात आणि त्यांना स्टोअर रूममध्ये जाऊन प्रियाशी बोलायचं असतं आणि याचसाठी ते निघालेले असतात. तर प्रियासुद्धा आता त्याच दिशेने निघालेली असते, म्हणजे स्टोअर रूममधून अश्विनच्या रूममधून ते पेपर्स घेऊन ती आता निघालेली असतानाच तिकडून जात असताना रविराज आणि प्रतिमा दिसतात. रविराज आणि प्रतिमा दिसल्याबरोबर आता काय करावं ना काही सुधरतच नसतं. रविराज आणि प्रतिमा जे आहे ते मात्र आता विचार करत असतात की आपण तिला जाऊन विचारूया. पण तोपर्यंत प्रियाना तिथेच असते. प्रियाने बघितल्यावर प्रिया आता स्वतः लपून बसते. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असं अर्जुन आणि सायली आता तिला विचारत असतात की नेमकं तुला काय झालं आहे. त्यावरती म्हणते की माझ्या हृदयाला होल आहे आणि याचसाठी ते मेरेसाठी पैसे जमवतात का तर ऑपरेशन करायचे आहे म्हणून ते माझ्यासाठी खूप काही करतात. म्हणूनच ना मला कधीतरी वाटतं की या सगळ्यामध्ये त्यांना अडकवलं गेलेलं आहे. पण या सगळ्यातून
त्यान प्लीज कोणीतरी बाहेर काढा. मी त्याला या सगळ्यातून बाहेर काढू शकतो, पण तुम्हाला माझं काम करावं लागेल. तुमचं सांगितलेले सगळं काही तो ऐकतो ना, तर प्लीज प्लीज तुम्ही तेवढं माझं काम करा. मग आता अर्जुन आणि सायली सगळ्या काही गोष्टी समजावून सांगत असतात आणि मग ती सुद्धा आता मदत करायला तयार होते. आणि वर ती सांगत असते की माझा नवरा चोरी वगैरे करेल, पण खून कोणाच्याच करणार नाही. अर्जुन म्हणतो की मला कळतात माणसे, मी ओळखतो की या सगळ्यामध्ये त्याच्या काहीच नेह नाहीये, तरी सुद्धा बिचायाला अडकवलं जातंय, त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये बांधलं जातंय. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता कळत असतात ना, तेव्हा मात्र आता सायली अर्जुन समजवत असतात. तेवढ्यातच सायलीच्या फोनवर आलेला असतो. तर आता अर्जुनने तो फोन स्पीकरवर ठेवलेला असतो. रविराज काकांनी कॉल करून सांगितलेलं असतं की तन्वी घरातून गायब झाली आहे. मग आता ही गेली कुठे असेल हा प्रश्न सायली अर्जुनला पडलेला असतो. तर रविराज म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या परीने बघतो ती कुठे आहे ते. असंही आता सांगितलं जातं. ज्यावेळेला आता फोन ठेवला जातो ना, तेव्हा मात्र आता इकडे सायली विचार करत असते की खरंच आता भेटतील का, त्यापेक्षा आपणही बाहेर पडूया, बघूया ते कुठे आहे ते. मग आता चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात की तुम्ही जावा, इथलं सगळं काही मी मॅनेज करतो ते. आणि त्यानंतर आता प्रिया जी आहे ती आता एका ठिकाणी पोहोचलेली असते, कारण तिला ना आता नेमके ते पेपर ना गाढून ठेवायचे असतात. तिला माहिती इथे कुठे ठेवले तर ते वाया जातील, त्यापेक्षा जर आपण गाढून ठेवले जमिनीमध्ये तर ते आपल्याला भेटतील. आणि म्हणूनच ना आता ती त्या जमिनीत पेपर गाडण्यासाठी विशेषतः अशी जागा शोधत असते. कुठे कुठे भेटेल असा विचार देखील आता ती करत असते. आणि नेमकी जागीचा एक कोपरा तिला सापडतो. ती जमीन आता ती पोक आणि मग ती विचार करते की या जमिनीतच मी आता गाढून ठेवते, म्हणजे कोणाच्याच हाती माझे पेपर्स लागणार नाही. आणि मला जेव्हा हवे असतील तेव्हा मी इथूनच पेपर्स काढून घेईन. तिला असं वाटत असतं की आपल्या हातात काही जे आहे ना ते निदान लपवून तरी ठेवावं. उद्या जर सकाळी सुभेदारांनी आपल्याला घराबाहेर काढलं तर एवढे जे आपण मेहनत केली आहे ती तरी वाया जायला नको असंच तिला वाटतं. आणि यासाठी पेपर गायब केलेले असतात. आणि आता इथे येऊन ती जमिनीत पुरत असते. आणि जेव्हा ती या सगळ्या गोष्टी जमिनीत गाडत असते ना, तेव्हा नेमकं तिला आता इकडे असणाऱ्या कृष्णानं पाहिलेलं असतं. म्हणजे तिला असं वाटत असतं की आपल्याला कोणी पाहिलेलं नाही, आपण रात्रीत खूप छान असा गेम केलेला आहे. जमिनीत पेपर एकदा काढले का आपलं कामच तमाम असाही विचार ती करत असते. पण तिचा हा विचार आता वाया जाणार असतो. म्हणजेच तिला वाटत असतं की ही सगळी प्रॉपर्टी आता आपली आहे, आपल्याला आता कोणीही या सगळ्यापासून लांब करू शकत नाही. किल्लेदारांनी काही इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेले असतात, त्याचेच पेपर तिने आता गहाण केलेले असतात. तर इकडे नेमकी आता कृष्णा जी आहे ती कळशी घेऊनच त्या तिथून जात असते. तर तिला प्रिया दिसते. प्रिया दिसल्यावर आता कृष्णा विचार करते की ही गोष्ट मला लगेच सायलीला सांगायला हवी. म्हणूनच तिने आता सायलीला कॉल केलेला असतो. आणि सायलीला कॉल करून ती आता सायली, तुला सांगायचं होतं, इथे ना लय मोठा सीन झाला आहे. तुमची ती प्रिया नाही का, ती आमच्या गावासने आली आहे आणि इथे येऊन ना ती काहीतरी करते. हो का, जरा लक्ष ठेव, तिच्यावर काही झालं तरी सुद्धा. मग आता कृष्णा म्हणते की तू काळजी करू नकास, मी बघते काय करायचे आहे ते. तिला असा वाटणीवर आणते ना असं देखील आता म्हटलं जातं. आता कृष्णा त्या गावचीच असल्यामुळे आता तिला बरोबर सगळ्या वाटा माहिती होत्या, कशा पद्धतीने प्रियाला जाताना अडवायचं आणि तिला आता बरोबर अडकवून टाकायचं. या सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात सायली आणि अर्जुनने आता रविराजांना प्रियाबद्दल सांगितलेलं असतं की ती कृष्णाच्या गावी गेली आहे. मग दुसरीकडे आता प्रियाच्या हातामध्ये सुद्धा जळत लाकूड असतं. खरं तर ना प्रिया आता तिथे असणाऱ्या एका ठिकाणी पडलेली असते.
त्यातच आता कृष्णा म्हणत असते की थांब मी बघते काय करायचंय ते, आणि असं बोलून तिला आता फोन ठेवलेला असतो. हळूहळू ती त्या वाटेने जात असते आणि ती म्हणत असते की तुम्ही आता फोन बघा चालूच ठेवा, मला ना भेटली आहे. ती बघतेच मी तिचं काय करायचं ते, आणि तुम्हास ना मी थोड्याच वेळात फोन करते असेही आता ती बोलते आणि आता ती फोन ठेवत असते. तर दुसरीकडे आता मुद्दामूनच कृष्णाने तिला पायात पाय घालून पाडलेलं असतं. अगदी शेतात ना आता ती पडलेली असते आणि प्रियाला ती म्हणत असते की काय तू इथे काय करतेस. त्यावर प्रिया म्हणते की मी इथे गावात ना माझ्या एका मैत्रिणीकडे आली होते आणि जात असतानाच मी इथे पडले असंही आता ती खोट सांगत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती खोट्या सांगते ना तेव्हा मात्र आता कृष्णा म्हणत असते, अरे इच्छा असं झालंय तर उठायला मदत करू का. आणि याच वेळेला ती जेव्हा उठायला मदत करत असते ना तेव्हा मात्र आता प्रियाला त्रास होत असतो. त्यामुळे आता इथे कृष्णा म्हणत असते की थांब, तुला ना आता चांगल्या डॉक्टरची गरज आहे, आपण एक काम करूया, तुला ना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया असंही आता सांगितलं जातं. मग त्याच वेळेला गावामध्ये एक वैद्य असतात, त्यांच्याकडे मुद्दामून ती आता त्यांना घेऊन जायचं ठरवते. कारण आहे ना प्रियाला जन्माची अद्दल घडवायची, हे तर आता तिच्या डोक्यामध्ये फिट असतं आणि यासाठी तिचे आता प्रयत्न जे आहे ते सुरू असतात. मग ती आता विचारत असते की तुला लयच लागलं आहे, बघ चल मी तुला ना त्या काकांकडे घेऊन जाते, ते तुला चांगला लेप लावून देतील. मग आता तिने गावातल्याच एका काकांकडे तिला नेलेलं असतं आणि तिकडे घेऊन गेल्यानंतर ती आता म्हणत असते की हिच्यावर ना चांगले उपचार करा म्हणजे हिला काही होता कामा नये. आणि या सगळ्या काही गोष्टी आता सांगितलेल्या असतात. मग आता त्या काकांना सुद्धा मुद्दामूनच कृष्णाने डोळ्याने इशारा केलेला असतो, जेणेकरून असा ते लेप लावतील ना की तिला ना चांगलाच त्रास होईल, पूर्ण अंग जळजळायला लागेल. अशा काही गोष्टी ज्या आहे त्या आता सांगितलेल्या असतात. सायलीच्या पद्धतीने आता कृष्णान इथं काम केलेलं असतं आणि मग आता कृष्णाचं काम तर इकडखडच झालेलंच असतं. मग आता सायलीला सांगायला हव्यात, पण त्या आधी ना ती विचार करते की नेमकी ही इथं का आली असेल. आणि नेमकं स्वाती जी आहे ना ती तिथेच असते जिथे आता ते पेपर काढून ठेवलेले असतात, तिथपर्यंतच ती पोहोचलेली असते. मग कृष्णाला संशय येतो, म्हणजेच कृष्णाला स्वाती काहीतरी सांगू पाहते. या गोष्टी कळलेल्या असतात आणि म्हणूनच मग विचारलं जातं की इथे नेमकं काय आहे. मग आता जमीन बघावीशीच वाटते ते की त्या जमिनीमध्ये नेमकं काय ठेवलेलं आहे ते. म्हणूनच मग आता ती आक्रमक होते आणि ती गाडलेली जी जमीन आहे, म्हणजे ज्या पेपर गाडलेल्या जमिनीत पेपर ठेवलेले असतात, ती जमीन उखायला सुरुवात करते. ती जेव्हा ती जमीन थोडी थोडी करून उखरते ना तेव्हा तिच्या हातामध्ये काही पेपर्स लागतात आणि मग ती विचार करते की हे सगळं काय आहे, हे नक्कीच ना त्या प्रियाने ठेवलं असणार आहे. पण या सगळ्या गोष्टी काय आहेस हे कळत नसतं, कारण तिला ना वाचता येत नसतं ना. मग आता वाचताना आल्यामुळे या सगळ्या काही गोष्टी समजत असतात की आपण एक काम करूया, हे पेपर्स जे आहेत ना ते सायलीला पाठवूया. सायलीला समजेलच की या पेपर्समध्ये काय लिहिलं आहे ते. असाही आता कृष्णा विचार करत असते. कृष्णाने या जमिनीतून पेपर्स तर आपल्या हातात मिळवलेले असतात आणि त्यानंतर आता ते पेपर्स मिळून झाल्यानंतर त्या पेपर्सच्या ती फोटो वगैरे काढते. पण आता तिला त्या पेपर्समध्ये काय लिहिलं हे समजत नसतं, म्हणून निदान आपण फोटो काढून तरी पाठवूया असा विचार करून ती सायलीला फोटोच पाठवून देते. मग सायली अर्जुन गाडीमध्ये असतानाच आता मात्र सायलीच्या मोबाईलवर फोटो येतो. मग आता सायली जी आहे ती मोबाईल बघते. मग सायलीला पेपर वाचून समजतं की हे तर काही इन्व्हेस्टमेंट रविराज काकांनी केलेले आहे ना, त्याचे वेपर्स आहे. पण बरं झालं ऐन वेळेला आपल्याला या सगळ्या काही गोष्टी समजल्या असं देखील आता सायली अर्जुनला वाटू लागलेलं असतं. इकडे रविराज काका जे आहेत ते सुद्धा आता बरोबर तिथे पोहोचलेले असतात.
कारण रविराज काकांना सायलीने कृष्णाच्या गावी जायला सांगितलेलं होतं आणि म्हणूनच मग आता ते सुद्धा जातात. मग कृष्णा त्यांना समोरासमोर पेपर दाखवते आणि म्हणत असते की हे काय आहे. तेवढ्यातच आता सायलीने रविराज काकांना कॉल केलेला असतो की तुम्ही कृष्णाला भेटून घ्या. कृष्णाला आता भेटल्यानंतर ते म्हणतात की हो, कृष्णाने आपलं खूप मोठं काम केले. म्हणजे मी काही इन्व्हेस्टमेंट, जी काही प्रॉपर्टी आहे ती तन्वीच्या नावावर केलेली होती, तीच प्रॉपर्टी, त्याच गोष्टींचे पेपर, सगळे काही तिने लपवून ठेवले होते. पण बरं झालं, कृष्णा मोहिनी निदान आपल्या हाती तरी लागले. आता तिला काही सुखान जगू देत नसतो मी, आणि तिच्या नावावर तर काहीच मी ठेवणार नाहीये, असं देखील आता सांगू लागले काका. आणि त्याचसोबत सायली, हे दोघंही जण कृष्णाचे आभार मानत असतात, कारण आज जे काही त्यांना भेटलेला आहे पुरावा, तो फक्त कृष्णामुळे. कृष्णाने अगदी चोख कामगिरी केलेली होती आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या संकटातूनही लोक वाचलेली होती. त्यामुळे त्यांना ना त्या सगळ्या काही गोष्टी तशाच वाटत असतात. दुसरीकडे आता ज्या काकांकडे कृष्णाने प्रिया याला ठेवलेलं असतं, ते काका आणि ती काकी म्हणजेच ते दोघेही जण विचारत असतात की तुला कुठे कुठे त्रास होतोय मला सांग, म्हणजे तसं औषध द्यायला. मग आता त्या सगळ्या गोष्टींना सांगितल्यानंतर ती सांगत असते की इथे इथे दुखते. मग आता तिला तिथे तिथे लेप लावला जातो, जिथे जिथे लेप लावला जातो ना तिथे त्याला आता जास्त चाग होत असते. आणि ती आता म्हणत असते की हे सगळं काही तुम्ही मुद्दामून करताय ना, मला जास्त त्रास होतोय. अगं नाही, उलट याच्याने तुला फरक पडेल बघ, आता जळजेचं थांबेल, असंही आता मुद्दामून म्हटलं जातं. आणि जेव्हा त्यांना तिला या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा तिच्या लक्षात येतं की माझ्याकडून मुद्दामून ही लोक हे सगळं काही करून घेतायत, मला त्रास होईल ना यासाठी चाललेलं आहे. ह्या गोष्टी आता प्रियाला कळलेले असतात. प्रियाच्या अंगाची नुसती लाही झालेली असते, जे झोंबत नसत ना ते सुद्धा आता अगदीच झोंबायला लागलेलं असतं. आणि त्यामुळे तिचं आता डोकं काम करेन असं झालेलं असतं. ते तिकडून बाहेर निघते. दुसरीकडे रविराज आणि त्याचसोबत कृष्णा एकत्र असतात. तर प्रियाला चांगलाच धडा शिकवायचा हे तर त्यांचे नक्की झालेलं असतं. आणि म्हणूनच आता ते तिला म्हणत असतात की तुला काय वाटलं की तू या सगळ्या काही गोष्टी अगदीच सोयीस्कररित्या करशील आणि तुला आम्ही कोणी काहीच बोलणार नाही, तर हा तुझा गैरसमज आहे. तू माझ्या जमिनीचे नुकसान केल्या, नांगरणी करून ठेवलेली होती, मी पण त्या नांगरणीची वाट लावलीस तू. आता तुझ्यामुळे मी माझ्या बैलांना पुन्हा कामाला आता क्लिअर होतात की नक्कीच ना काहीतरी गडबड आहे. मग आता सायली अर्जुन जाऊन कसं सदा आणि मैनाचा जीव आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.